श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना चालता चालता कधीतरी ठेच लागतच असते. जगायचं म्हटल्यावर दुःख हे भोगावंच लागत असते. ठेच लागणार म्हणून चालणं कधी सोडायचं नसतं आणि दुःख आहे म्हणून जगायचं कधी सोडायचं नाही. दुःखातही आनंदाला कुठंतरी शोधायचं असतं. आतून रडताना सुद्धा दुसऱ्याला हसवत राहायचं, कारण यालाच तर जगणं म्हणत असतात. श्रोते हो, स्वतः रडूनही जो दुसऱ्याला हसवतो, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपलं सुख पाहतो, तो जीवनात सगळ्यात सुखी राहत असतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका, ही अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्वाची असते, कारण सगळं काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही. मनाचा तळ हा सगळ्यांना सापडत नाही. स्त्री शारीरिक स्पर्शापेक्षा काळजी आणि मायेच्या स्पर्शानं जास्त सुखावत असते. तुमचे पुढचे चाल हे कायम गोपे ठेवा, कारण तुमचं चांगलं व्हावं यापेक्षा तुमचं वाटोळं व्हावं अशी इच्छा बाळगणारे बरेच जण असतात. उन्हाचं चटकं सोसलेली नाती ही पावसाच्या पहिल्या सरीनं नव्यानं फुलत राहतात. 7 फेरे मारल्यावर फक्त शरीरावर हक्क मिळतो. हृदयावर हक्क मिळवण्यासाठी वेड्यासारखं प्रेम करावं लागतं. प्रेमाला वयाची मर्यादा नसते. जिथं मनाला समजून घेतलं जातं, हट्ट पुरवलं जातात, तिथं सुंदर प्रेम होऊन जातं. वय किती आहे हे पाहायचं नाही, ज्या त्या वयात आनंद कसा घेता येईल हे पाहायचं. आयुष्यात जोडीदाराची साथ जर भक्कम असेल तर वनवास सुद्धा सुखाचा होत असतो. दररोज येणाऱ्या अनुभवातून एकच कळतं, आपल्या कुटुंबाशिवाय आपलं कोणीच नसतं. वाईट परिस्थिती, कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी ही जन्मभर पुरते. एकदा स्वतःहून स्वतःला खुश ठेवण्याची सवय लागली की मग कुणी सोबत नसलं तरी दुःख होत नाही. स्वतःवर प्रथम विश्वास ठेवा, कायम आनंदी राहाल. कधीच कोणाला जबरदस्ती करून आपलं बनवता येत नसतं. आत्मसन्मानाला ठेच लागेपर्यंत कोणाच्याही दारात थांबू नका, भलेही तो अंबानी असला तरीही. काही माणसं स्वप्नात रमतात, काही वास्तवाशी सामना करतात, पण यशस्वी तेच ठरतात जे प्रयत्न आणि हिमतीनं स्वप्नांना सत्यात उतरवतात. विश्वास कमवायला वेळ लागतो, गमवायला वेळ लागत नाही. आता ते दिवस गेलेत. मदत केलेली लक्षात ठेवणाऱ्यांचा, उपकार केलेली लक्षात ठेवणाऱ्यांचा, सहकार्य केलेलं लक्षात ठेवणाऱ्यांचा. सध्याचा जमाना आहे तो फक्त खोबरं तिकडं सांग भलं म्हणणाऱ्यांचा. कधी कधी आपल्या हक्काच्या ठिकाणावरून आपल्याला जाणून बुजून दूर ठेवलं जातं, परंतु निराश होऊ नका.
कारण घरातील वातावरण हे शुद्ध, पवित्र आणि प्रसन्न ठेवणाऱ्या तुळशीचं स्थान हे घराबाहेरच असतं. दुसऱ्यांच्या चुकावर परीक्षण करण्यापेक्षा स्वतःच्या मानसिकतेवर उपचार केलेला हा बरा असतो. सवय ही किरकोळ आहे की गंभीर आहे या चर्चेत काहीच तथ्य नसतं. तुम्ही जिचं गुलाम होता ती सवय वाईटच असते. फाटलेली नाती शिवायचा प्रयत्न कधीच करू नका. त्यानं कदाचित मतभेद झाकले जातील, पण नात्याच्या वस्त्राला पूर्वीसारखं रूप येणार नाही. आपण किती पैसा मिळवला यापेक्षा तो खर्च करून आपण किती समाधान मिळवलं हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो. कोणाच्या आयुष्यात करमणुकीचं साधन बनून राहू नका. प्रत्येक वेळी सोयीनुसार तुमचा वापर केला जाईल. एक वेळ देणं घेणं विसरलं जातं, पण अपमान हा विसरला जात नाही. तो मनाच्या भिंतीवर कोरला जातो. अश्रू किती प्रामाणिक असलं तरी भूतकाळ परत आणण्याची ताकद ही त्यांच्यात नसते. माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी. थोडा निर्लज्जपणा शिकायचा. लोक काय म्हणतील याची पर्वा कधीच करायची नाही, म्हणजे माणसाला सुख मिळत असतं. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देतं तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका. स्वतःच्या घरात काडीची ही किंमत नसलेली लोकच दुसऱ्यांच्या घरातलं विषय हे जास्त आवडीनं चघळत राहतात. एकदा मनातून उतरली ना माणसं तर ती काय करतात, कुठं जातात आणि त्यांच्या आयुष्यात काय काय घडतं या गोष्टींचा आपल्याला थोडा पण फरक पाडायला नाही पाहिजे. ती बदलली तिथंच विषय संपला हे लक्षात ठेवायचं. कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे. जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो.